भैयासाहेब तुमच्या कानात सांगायला येणारे जर ते येत असेल आमच्याकडे तर लवकर पाठवून द्या. नक्कीच रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांना सांगा आता नीट हे सांगणं काळाची गरज आहे. आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांना सांगा आता नीट हे सांगणं काळाची गरज आहे. सुजय विखे पाटील यांच्या सभेमध्ये वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं, ज्यावरून अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, रोहित पवार इतके भडकले की त्यांनी थेट भाजपची संस्कृतीच काढली. बघा बघा, भाजपवाले स्त्रियांचा अजिबातच सन्मान करत नाहीत, भाजपवाले स्त्रियांचा कसा अपमान करतात, वगैरे वगैरे वगैरे. आणि हे सगळं कोण बोलतंय तर सुप्रिया सुळे. ज्या सुप्रिया सुळे बलात्काराचा गंभीर आरोप असलेल्या मेहबूब शेखला पाठीशी घालतात आणि आष्टीमधून त्याला विधानसभेचं तिकीट सुद्धा देतात. या अगोदर सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी मल्लिकार्जुन पवार यांना धमकावत असताना स्पष्ट सांगितलं होतं की तू त्या प्रकरणात पडू नको रे, प्रकरण आता शरद पवारांपर्यंत गेलेलं आहे, तुला माहितीये का तू कोणाच्या विरोधात लढतोयस ते? अरे तो टी सिरीजचा मालक आहे, तुला कोणी सांगितलं तिकडे झक मारायला? ती मुलगी गेली खड्ड्यात, तुला काय करायचंय त्याच्याशी? ही यांची भाषा होती. कोणाची? जितेंद्र आव्हाडांची. म्हणजेच बोलता बोलता जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे की बलात्काराचा आरोप असलेल्या टी सिरीजच्या मालकाला शरद पवार यांनी अभय दिलं, पाठीशी घातलं, मध्यस्थी करून त्याला या प्रकरणातून सोडवलं. बाप एका मोठ्या उद्योजकाला बलात्काराच्या आरोपातून वाचवतो आणि मुलगी बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला मेहबूब शेखला पाठीशी घालत आष्टी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचं तिकीट देते. आता तुम्ही सांगा, बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याची संस्कृती नेमकी कोणाची आहे? वसंत देशमुख यांच्या विधानाचं समर्थन आम्ही देखील करत नाही, मात्र सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड हे जेव्हा दुसऱ्याची संस्कृती काढतात तेव्हा चंद्रकांत दानवे यांचा आम्ही सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवला ती कोणाची संस्कृती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे भोकरदन येथून उमेदवार असलेले चंद्रकांत दानवे यांनी भाषण करताना तर चक्क आई बहिणीवरून घाणघाण शिव्याच दिल्या ना हो. आई बहिणीवरून शिव्या देणं हा महिलांचा किंवा आया बहिणींचा सन्मान असतो की अपमान असतो? हे एकदा जरा या शरद पवार गटाच्या सुसंस्कृत नेत्यांनी स्पष्ट करावं. मित्रांनो, मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. प्रपंच परिवाराने खास हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि मोठ्या प्रमाणावर हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. हिंदू धर्म, शास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज बघा. आपल्या मित्र परिचितांमध्ये सुद्धा शेअर करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया. तर प्रकरण असं आहे की वसंत देशमुख यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा काही उफाळून आला जणू काही हे महिलांचे कैवारी आहेत. मात्र बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारा पक्ष अशी ज्यांची प्रतिमा आहे त्यांनी महिला सक्षमीकरण आणि महिलांचा सन्मान या विषयावर अजिबातच बोलू नये. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या एका मुलीला मदत करत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन पवार यांना उघड उघड धमकावत खड्ड्यात गेली ती मुलगी, तुला काय करायचंय रे, असं म्हणणारे जितेंद्र आव्हाड. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आष्टी विधानसभेचे उमेदवार मेहबूब शेख यांच्यावर संभाजीनगर येथील एका युवतीवर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. मात्र सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी आपलं राजकीय वजन वापरून मेहबूब शेख यांच्यावरील गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांना उमेदवारीचं तिकीट देखील दिलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन जितेंद्र आव्हाड यांची गुंडागर्दीची जी भाषा आहे तीच भाषा आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे सर्वच कार्यकर्ते आणि नेते वापरायला लागलेले आहेत. याचा प्रत्यय भोकरदन मध्ये आलेला आहे. भोकरदनचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे चंद्रकांत दानवे हे जे उमेदवार आहेत यांनी भाषण करत असताना चक्क आई बहिणीवरून घाण शिव्या दिल्या, ज्याचा व्हिडिओ आम्ही सुरुवातीलाच तुम्हाला दाखवला. मित्रांनो, उघड उघड धमक्या देण्याची, घाण शिव्या देण्याची आणि दादागिरी करण्याची संस्कृती कोणाची आहे हे यावरून लगेच दिसून येतं ना. भोकरदनचे विद्यमान आमदार संतोष दानवे
यांनी भोकरदनमध्ये भरपूर विकास कामं केलेली आहेत, ज्याचा पोटशूळ या लोकांना आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला असं वाटायला लागलं की आता सगळीकडे आपलंच राज्य आहे. मनोज जरांगे नावाचा बाहुला समोर उभा करून मराठ्यांना भरकटवून त्यांची मती भ्रमित करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात काही प्रमाणामध्ये लोकसभेला शरद पवार यशस्वी झाले. मात्र ही किमया, ही जादू किंवा हा चमत्कार हे सगळं आधारवडाच्या चाटुकारांना वाटतं, पण हे काही आता विधानसभेला चालणार नाहीये. कारण विधानसभेमध्ये यांचा खोटा नरेटिव्ह उघडा पडत चाललेला आहे. चंद्रकांत दानवे ज्याप्रमाणे उघड उघड धमकावत आहेत, विचार करा, हे जर खरंच विधानसभेमध्ये निवडून गेले तर यांचा माज किती वाढेल. केवळ आकसापोटी आणि द्वेषापोटी हे लोक जर संवैधानिक पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना, व्यक्तींना किंवा नेत्यांना घाण शिव्या देत असतील तर ही कुठली संस्कृती हे लोक महाराष्ट्रामध्ये रुजवत आहेत. या लोकांच्या अशा या थिल्लर बोलण्यामुळे, यांच्या या अशा फाजील वागण्यामुळे पुढच्या पिढीला असंच वाटेल की राजकारण म्हणजे शिव्या देणं. मनोज जरांगे ज्याप्रमाणे घाण शिव्या देतात, त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे सुद्धा दादागिरी करतात, घाण शिव्या देतात. पुढच्या पिढीला तर असंच वाटणार ना की नेता बनायचं असेल तर घाण शिव्या देणं गरजेचं आहे, अभद्र बोलणं गरजेचं आहे, दादागिरीची भाषा वापरणं गरजेचं आहे, दमदाटी करणं गरजेचं आहे. लोकांची कामं करा किंवा नका करू, मात्र तुम्हाला गुंडागर्दी करता आली पाहिजे. हा जर तुम्ही एक बेंचमार्क सेट करत असाल तर महाराष्ट्राचं भवितव्य धोक्यात आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघ हा सुसंस्कृतांचा मतदारसंघ आहे मित्रांनो, आणि तिथे ही अशी दमदाटीची, घाणेरडी, अभद्र, शिवराळ भाषा वापरण्याची काहीच गरज नाहीये. मात्र हे सगळं करून चंद्रकांत दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संस्कृती नेमकी काय आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. विकास कामांवर बोलण्याऐवजी, योजनांवर बोलण्याऐवजी, प्रकल्पांवर बोलण्याऐवजी, सामाजिक स्वास्थ्यावर बोलण्याऐवजी हे लोक सामाजिक स्वास्थ्य कसं बिघडेल यावरच जास्त बोलतात. चंद्रकांत दानवे यांना सुद्धा असं वाटतंय की मनोज जरांगे लोकसभेप्रमाणे यंदा सुद्धा विधानसभेला रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र आमदार संतोष दानवे यांना पाडण्यासाठी आपल्याला मदत करतील. कदाचित तसं होईलही, पण जिथे स्वतः मनोज जरांगे यांचेच उमेदवार निवडून येण्याची शून्य शक्यता आहे, तिथे आता असा कितीसा प्रभाव पडणार आहे. त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे यांनीच गेल्या वर्षभरामध्ये आरक्षणाच्या आडून जे राजकारण केलेलं आहे, ज्या पलट्या मारलेल्या आहेत, त्या आता लोकांच्या लक्षात यायला लागलेल्या आहेत. जरांगेंकडचा गर्दीचा ओघ ओसरू लागल्याने जरांगे स्वतः वैफल्यग्रस्त झालेले आहेत. म्हणूनच परवा मगरीचे अश्रू ढाळत त्यांनी पुन्हा एकदा गोरगरीब लेकरांची, मराठ्यांची पाठी डोक्यावर घेतली आणि रडारड सुरू केली. त्यांचं म्हणणं असं आहे की गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कंबरडं मोडलेलं आहे, त्यांचे हाल होत आहेत. जरांगेंना जर इतका कळवळा होता किंवा आहे तर मग आपल्या सभांवर जो JCB लावून फुलं उधळून कोट्यावधींचा खर्च केला, तो न करता गोरगरीब मराठ्याच्या लेकरांना द्यायला काय हरकत होती. मनोज जरांगे मराठवाड्यामध्ये शरद पवारांची तळी उचलतात, शरद पवारांच्या उमेदवारांना मदत करतात. तेव्हा मनोज जरांगे यांना कोणीतरी एक प्रश्न विचारला पाहिजे, शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये, रयत शिक्षण संस्थेमध्ये किती गोरगरीब मराठ्याच्या लेकरांना फुकट शिकवलं गेलं, किती गोरगरीब मराठ्याच्या लेकरांच्या हॉस्टेलची सोय करण्यात आली, किती गोरगरीब मराठ्याच्या लेकरांच्या मेसची सोय करण्यात आली. आणि जर असं करण्यात आलेलं नाहीये तर मग गोरगरीब मराठ्याच्या लेकरांनी का म्हणून शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारांना मदत करायची, तर ती केवळ फक्त आणि फक्त भाजपला पाडण्यासाठी. ज्या भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं, ते कोर्टामध्ये टिकवलं, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करून लाखो मराठा युवकांना उद्योजक बनवलं, सारथी सारख्या योजनेतून हजारो मराठा युवकांचा अधिकारी बनण्याचा मार्ग प्रशस्त केला, त्यांनाच पाडणार आणि कोणाला उरावर बसवणार, तर 100 कोटींची वसुली जे महिन्याला करत होते त्यांना. भोकरदनमध्ये चंद्रकांत दानवे यांना आता वेध लागलेले आहेत ते विधानसभेचे. त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की संतोष दानवे यांचा पराभव करून आपण विधानसभेमध्ये पोहोचूया. मात्र मित्रांनो, लक्षात ठेवा, शिवराळ भाषा वापरणारे, दमदाटी करणारे, गुंडागर्दी करणारे असे उमेदवार जर आपण विधानसभेमध्ये पाठवले तर आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेणार आहोत. ज्यांच्याकडे आज सत्ता नाहीये,
नाहीये, ज्यांच्याकडे आज कुठलीच शक्ती नाहीये, पॉवर नाहीये, ते लोक अशा स्थितीमध्ये सुद्धा जर इतका माज दाखवत असतील तर विचार करा, यांच्या हातात जर सत्ता आली तर हे सर्वसामान्यांचं जगणं अवघड करून ठेवतील. भोकरदन तालुक्यामध्ये आमदार संतोष दानवे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जे कार्य केलेलं आहे ते नाकारून चालणारच नाही. खरं तर भोकरदन हा तालुका आणि जालना जिल्हा रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्यामुळेच ओळखला जातो, हे नाकारता येणारच नाही. तेव्हा जालना जिल्ह्यातील आणि भोकरदन तालुक्यातील सर्व सुज्ञ मतदारांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टींचा एकदा सारासार बुद्धीने विचार करावा आणि मग मतदान करावं. वैचारिक मतभेद असणं आणि मनामध्ये असूया द्वेष असणं यामध्ये खूप फरक आहे मित्रांनो, आणि यातूनच माणसाची भाषा कशी आहे हे ओळखलं जाऊ शकतं. ज्याप्रमाणे चंद्रकांत दानवे यांनी दादागिरीची भाषा करत घाणेरड्या शिव्या हासडल्या आहेत, त्यावरून हे स्पष्टपणे जाणवतं की यांना विकासाशी काहीही देणं घेणं नाहीये. यांना फक्त आणि फक्त संतोष दानवे यांच्यावर सूड उगवायचा आहे, तो सुद्धा द्वेषापोटी, मत्सरापोटी आणि असूयेपोटी. तेव्हा मनामध्ये असं काळबेरं असणाऱ्यांना आपण निवडून देऊन विधानसभेत पाठवणार आहोत का, याचा विचार एकदा भोकरदन तालुक्यातील तमाम मतदारांनी अवश्य एकदा केलाच पाहिजे. तेव्हा मित्रांनो, 20 नोव्हेंबरला मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच मतदान करा. लक्षात ठेवा, मतदान करत असताना हिंदू म्हणून मतदान करा, कारण मस्जिदींमधून फतवे निघालेले आहेत की तुम्ही जर महायुतीला मतदान केलं तर तुम्ही नबीचे गुलाम नाही, तुम्ही मुसलमान नाही. हे मुल्ला मौलवी जर इतकं उघडपणे फतवे काढू शकतात तर आमच्यासारखे विनंती तर अगदीच करू शकतात ना की हिंदू म्हणून समोर या आणि 20 नोव्हेंबरला हिंदू म्हणून मतदान करा. हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व हो, आणि त्यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो. हिंदू धर्म, शास्त्र, नीती, संस्कृती आणि संस्कार यांवरील वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेले व्हिडिओज नक्की बघा. आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये अवश्य शेअर करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, चंद्रकांत दानवे यांनी आमदार संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये प्रचार करत असताना जी घाणेरडी भाषा वापरलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. ज्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड महिलांचा सन्मान यावरून टाहो फोडत फिरत आहेत, त्यांच्याच पक्षामध्ये बलात्काऱ्यांना वाचवलं जातं, त्यांच्याच पक्षातले जितेंद्र आव्हाड, अनंत करमुसे सारख्यांना घरातून उचलून बंगल्यावर नेऊन मारहाण करतात. यांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते घाणघाण शिव्या देतात, दादागिरीची भाषा करतात, शिवराळ बोलतात आणि यांचे हे नेते त्यांना पाठीशी घालत त्यांची ही घाणेरडी संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांवर एकदा तुमचंही भाष्य होऊन जाऊ द्या. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.